रामकृष्ण हरी. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफल हेतुर्भूर्मा ते संगोस्त्व कर्मणी. भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला या श्लोकामधून कर्माविषयीचे अतिशय महत्त्वाचे 4 मुद्दे स्पष्ट करून सांगत आहेत. ते म्हणजे कर्मण्येवाधिकार असते. अर्जुना, कर्म करण्याचा तुझा अधिकार आहे. क्रिया, कर्म म्हणजे क्रिया, जे काय आपण कार्य करतो त्या कार्यावरती आपला अधिकार आहे. आपण ते कार्य करू शकतो. मा फलेषु कदाचन म्हणजे त्या क्रियेपासून परिणाम स्वरूपात जी प्राप्त होते, आपल्याला जी फलप्राप्ती होते तिच्यावर आपली त्या ठिकाणी आपला अधिकार नाही. आणि दुसरी गोष्ट सांगितली की त्या फलाची जी आसक्ती आहे ती आसक्ती ठेवायची नाही. मा कर्मफल हेतुर्भूर्मा म्हणजे कर्मफलाची आसक्ती ठेवायची नाही. ते संगोस्त्व कर्मणी, ते कार्य करत राहायचं. कार्याविषयी उदासीनता आपल्या मनामध्ये नसावी, असे त्या ठिकाणी अर्जुनाला भगवान परमात्म्याने 4 प्रकारे कर्माचं उदाहरण देऊन सांगितलेलं आहे की कर्म करण्याचा अधिकार तुझा आहे. कर्मफलावर आसक्ती ठेवू नको. कर्मफलाच्या परिणाम स्वरूपाला तू त्या ठिकाणी त्याच्यावर तुझा अधिकार नाही. आणि मुख्य म्हणजे त्या कार्यामध्ये उदासीनता नसावी. त्या कार्यापासून तू दूर नाही जायला पाहिजे, असं त्या ठिकाणी आपल्या स्वधर्माविषयी, आपल्या स्वकर्माविषयी परमात्मा या श्लोकामधून 4 मुद्द्यासह स्पष्टीकरण करतात. रामकृष्ण हरी.